हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशनात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. रात्री 11 वाजून 8 मिनिटांनंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे. रात्री 8 वाजून 46 मिनिटांनंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शोभन योग आहे. रात्री 11 वाजून 23 मिनिटांनंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणिज करण आहे. सकाळी 10 वाजून 53 मिनिटांनंतर विष्टिकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 8 मिनिटांनंतर भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. रवी आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र कुंभ राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांमध्ये सध्या गुरु ग्रह 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेला आहे, तर शनी ग्रह हा 26 जुलैपासून वक्री होत चाललेला आहे. मित्रांनो, आजच्या पूजेसाठी आपण संकल्प सोडायचा आहे. हर ओम शिव शिव शंभुराज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण विभागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्ष मंदवासरे शततारका नक्षत्र शोभन योगे वनिज करणे तृतीया शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोपात दुर्तक्षयद्वाराशी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 53 मिनिटांपर्यंत आहे. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी एकही मुहूर्त नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 1, 3 आणि 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 3, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. मित्रांनो, यांचे चरित्र आपण वाचणे आपल्याला जे काही घेण्यासारखे आहे ते आपण घेऊ शकता. मित्रांनो, आपल्या भक्ती मार्गाच्या उपयोगासाठी तृतीया श्राद्ध कर्म आहे. सकाळी 10 वाजून 53 मिनिटांपासून ते रात्री 11 वाजून 8 मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे. मित्रांनो, यानंतर घबाड योग सुरू होईल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर रात्री 11 वाजून 8 मिनिटांनंतर हजर आहे. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत हजर असणार आहे. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महाराज.